नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपला जो व्हिडिओ असेल तो बहुतांश लोकांना चांगलाच वाटेल, रिलेटेबल सुद्धा असेल। जे लोक स्वस्त घर बघत आहेत मेन करून किंवा कृपया हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, तर त्या लोकांनी तर नक्कीच बघावा अशी माझी इच्छा आहे। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एकच विनंती, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमचे जे काही इश्यूज असतील मी नक्की रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करेन। तर सुरू करूया आपला आजचा हा इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असा ब्लॉग आणि व्हिडिओ। तर स्वस्त घर हवंय तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2025 ची जबरदस्त लॉटरी जी निघालेली आहे त्याच्यामध्ये तब्बल 5225 फ्लॅट्स किंवा घरं आहेत आणि 77 प्लॉट्स उपलब्ध आहेत। ओके, तर आज आपण या व्हिडिओमध्ये 5 सेक्शनमध्ये डिवाइड करूया। हा आपला पहिला सेक्शन चालू आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ती बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहेत त्या सांगतोय। तर कुठे कुठे घरं आहेत, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारीखा कोणत्या आहेत, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, ऑनलाईन प्रक्रिया आणि महत्त्वाचं म्हणजे फसवणूक किंवा एजंट वगैरे असं जे असतं ते आपण काय डीपली डिस्कस नाही करणार आहोत, बट मेनली आपले जे हे सेक्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत। तर चला सुरू करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा अशाच योजना घेऊन आपण सिडको आणि म्हाडाच्या येतो, तर हा तुमच्याशीच रिलेटेड असा व्हिडिओ आहे। तर चला सुरुवात करूया। तर योजना, आपला जो पहिला सेक्शन आहे तो आहे योजना आणि लोकेशन्स। तर चला पाहूया आपण की ही योजना कुठे आणि कोणत्या ठिकाणी आहेत, किती आहेत। तर म्हाडाच्या कोकण बोर्डाने ठाणे शहर, ठाणे जिल्हा, वसई, पालघर, ओरस, सिंधुदुर्ग आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आणि प्लॉट जाहीर केलेले आहेत। तर एकूण 5285 घरं आहेत आणि 77 असे प्लॉट्स उपलब्ध आहेत। ही योजना 5 भागात विभागलेली आहे। तर पहिलं आहे 20% सर्वसमावेशक योजना, ज्याच्यामध्ये तुम्हाला 565 अर्थातच 565 फ्लॅट्स आहेत ते आहे। नंतर आहे 15% एकात्मिक शहर योजना, ज्याच्यामध्ये टोटल 3002 घर उपलब्ध आहेत। म्हाडा कोकण मंडळ हाऊसिंग प्लस स्कॅटर्ड इन्व्हेंटरी, ज्याच्यामध्ये 1677 घरं आहेत। बेसिकली ह्याच्यामध्ये तुमचे ठाण्यामधले चिथस्थर किंवा अजून जे लोकेशन्स आहेत त्या ठिकाणाची घरं आहेत। नंतर 50% परवडणारी घरं, त्याच्यामध्ये 41 घरं आहेत आणि प्लॉट्स आहेत 77 प्लॉट्स ओरेस, सिंधुदुर्ग आणि कुळगाव, बदलापूरमध्ये। तर ही अशा प्रकारे टोटलच असं एक बायफर्केशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजेच ठाण्यात, वसई, पालघरमध्येही शहरात घरं आणि सिंधुदुर्ग, बदलापूरमध्ये प्लॉट्स, अशी जिओग्राफिकली स्प्रेड आहे। ओके, तर हा होता आपला पहिला सेशन होता। आता आपल्या जाऊया पुढच्या सेक्शनकडे, जो आहे महत्त्वाच्या तारखा। तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा। तर अर्ज सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे ती 14 जुलै 2025 दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 रात्री 11:59 अनामत रक्कम जी भरायची आहे ती आहे 14 ऑगस्ट 2025 11:59 वाजेपर्यंत। प्रारूप यादी जी जाहीर होणार आहे ती होईल तुमची 21 ऑगस्टला 2025 संध्याकाळी 6 वाजता। हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख जी आहे ती आहे 25 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। अंतिम जी पात्र यादी आहे ती निघणार आहे 1 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजता आणि जी संगणकीय सोडत आहे म्हणजे कम्प्युटराइज लॉटरी जी आहे ती निघणार आहे 3 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजता। त्याचं लोकेशन सुद्धा मी सांगतो, ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात तुम्हाला ही एकंदरीत प्रक्रिया जी आहे ती 3 सप्टेंबरला बघायला भेटेल। तर ह्या झाल्या आपल्या महत्त्वाच्या तारखा। आता जाऊया आपल्या सेक्शन 3 कडे, अर्ज प्रक्रिया आणि ऍक्ट।
आता सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आपण डिस्कस करतोय की एकंदरीत आपण पूर्ण सुद्धा ह्याच्यावरती वेगळा एक व्हिडिओ येईलच, बट हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत करून. तर आता अर्ज कसा करायचा ती सगळीची प्रक्रिया आहे ती 100% ऑनलाईन आहे, कोणतीही ऑफलाईन पद्धत नाही आहे. आणि म्हाडाने नवीन IHLMS 2.0 ही सिस्टम आणली आहे, जी तुमच्या अँड्रॉइड ॲप आणि iOS ॲप दोन्हीवरती उपलब्ध आहे. तुमच्या मोबाईलवरतून डाउनलोड करा, रजिस्टर करा, अर्ज ऑनलाईन भरा, आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत त्या अपलोड करा, ऑनलाईन पेमेंट जो गेटवे आहे त्याच्याद्वारे रक्कम अनामत रक्कम आहे ती भरा. तसेच जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर म्हाडाचं जे हाऊसिंग पोर्टल आहे housing.mhada.gov.in याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. इथे सगळी माहिती आहे, अर्ज, फॉर्म, हेल्प फाईल्स, व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. न्यू युजर्ससाठी स्टेप बाय स्टेप गाईड आहे, तो तर आपण पण करणार आहोत. पण जर एकंदरीत जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बघायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन सुद्धा बघू शकता. पण अर्ज भरण्याच्या अगोदर तुमची जी सगळी कागदपत्र आहेत ती रेडी ठेवा. तुमचं आयडेंटिटी प्रूफ, इन्कम प्रूफ, तुमचा ॲड्रेस प्रूफ, तुमचा जीमेल ID किंवा तुमचा जो पण ईमेल ID असेल, वर्किंग ईमेल ID, तो तुमचा मोबाईल मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ठीक आहे. तर हे झालं. आता आहे आपला सेक्शन 4. मेन म्हणजे सावधगिरी आणि सूचनेसाठी. हे एवढं आपण याच्यासाठी डिस्कस करतोय की ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती पारदर्शक आहे आणि कम्प्युटराइज आहे. म्हणजे म्हाडाने कोणतीही एजंट्स वगैरे नाही ठेवलेले आहेत. सो असं काही होत असेल तर त्यांनी एक नंबर सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा मी टाकून ठेवेन, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि फक्त म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरतून अर्ज करा आणि ॲपवरतून, जो मी याच्यामध्ये टाकून ठेवतो. हेल्पलाईन नंबर पण टाकून ठेवेल. तिथे जरी तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जी काही मदत पाहिजे असेल, जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती तुम्हाला तिकडे भेटेल. तर आता राहिला आपला आता आपला सेक्शन 5 आहे, हा शेवटचा सेक्शन आहे. तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की लॉटरी जी आहे ती 100% संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे. परत फायनल जी लिस्ट आहे ती 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता जाहीर होईल. 3 सप्टेंबर सकाळी 10 वाजता सोडत येईल, जी ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे. आणि निकाल जो तुम्हाला आहे तो SMS, ईमेल, ॲप नोटिफिकेशन द्वारे सुद्धा मिळेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या की ज्या ज्या गोष्टी आहेत म्हाडाच्या रिलेटेड, जे पण मी काय सगळं तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही म्हणजे अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा अजून काही तुम्हाला पाहिजे असेल, ज्या गोष्टी तुम्हाला नाही समजत आहेत, तर नक्की मला कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम हँडल पण मी माझं टाकून ठेवतो, त्याच्यावरती तुम्ही मला नोटिफाय करू शकता. तर 14 जुलै रोजी लाईव्ह जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते हे लॉटरीची प्रक्रिया चालू होणार आहे. तर या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती मला. सेक्शन वाईज आपण यासाठी केली की तुम्हाला माहिती पडेल कसं काय आहे ते करून. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील, ही सगळी महत्त्वाची लिंक माहिती असेल जी उपयुक्त आहे, डिस्क्रिप्शन पण तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती भेटेल. ती ज्यांना ज्यांना गरजेची आहे त्यांना पाठवा, अर्ज करा, तुम्ही शेअर करा, तुमचे काय ते व्ह्यूज असतील मित्रांना सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटूया. जे काही तुमचे इश्यूज असतील ते कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा एकदा भेटूया असेच काहीतरी चांगले व्ह्यूज घेऊन, काहीतरी चांगल्या टिप्स घेऊन, काहीतरी चांगले इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स घेऊन. तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अजून एक चांगला व्हिडिओ घेऊन.